आज मी भाकरवडी बनवणार आहे। तर खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओमध्ये बघूया। सर्वात आधी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि चांगले मिक्स करून घ्यायचे हाताने। थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचे। जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच त्याच प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता इथे चटपटी मसाला तयार करून घ्यायचा आहे। 1 चमचा बडीशोप, 1 चमचा अख्खा धने, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा सुक्क किसलेलं खोबरं आणि 1 चमचा जिरे। तर आता हलकसं गोल्डन करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, चाट मसाला, हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून वाटण करून घ्यायचे। तर इथे याची पावडर तयार झालेली आहे। त्यानंतर इथे मी चिंच आणि गुळाची चटणी घेतलेली आहे। तर आता इथे एक गोळा पिठाचा घेऊन सेम चपातीसारखे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। चपातीच्या साईजनुसारच आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यावर चिंच गुळाची चटणी आहे ती पण चांगली लावून घ्यायची आहे आणि जो आपण चटपटी मसाला तयार केलेला आहे तो पण चांगला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं रोल करून घ्यायचे आहे। तर अशी चांगली रोल करून घ्यायची आहे आणि साईडचे कडा असतील त्या कापून घ्यायच्यात। त्यानंतर इथे भाकरवडी सगळ्या आपण अशा प्रकारे कापून घ्यायच्या आणि थोड्याशा हाताने त्याला चपट्या करायच्या आहे। त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला भाकरवडी फ्राय करून घ्यायची आहे। तर आता सगळ्या भाकरवड्या तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे आपली भाकरवडी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि कमेंट नक्की करा।